जर तुम्हाला खरोखर श्रीमंत बनायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या करिअरच्या सुरुवातीला 10-12 वर्षे गरिबासारखं जगणं गरजेचं आहे आणि ज्या तुमच्या वांट्स आहेत, ज्या तुमच्या इच्छा आहेत त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला आज वाटत असेल की मला 80,000चा 1,00,000चा मोबाईल घ्यायचा आहे, माझी इच्छा आहे, तर तुम्ही तो मोबाईल न घेता एक सर्वसाधारण 30,000 रुपयाचा मोबाईल घेऊ शकता, ज्यावर तुमचं काम चालू शकतं. जर तुम्ही महिन्यातून 5 वेळा हॉटेलला जेवायला जात असाल तर तुम्ही त्यातून 1 वेळा जाऊ शकता, 2 वेळा जाऊ शकता. म्हणजे इच्छावरती कंट्रोल करायचा आहे. जर तुम्ही 6 ड्रेस घेत असाल तर त्यातून तुम्हाला 6 वरून 3 वर यायचंय, कमी ड्रेस घ्यायचे. जर समजा त्यामध्ये तुमचं काम चालत असेल तर नीड्सवर कंट्रोल करण्याची गरज नाहीये. जी गोष्ट तुमच्या शरीरासाठी योग्य आहे, तुम्हाला ही गोष्ट खायला वाटते, तर खाण्यापिण्यावरती बंदी नाहीये. ज्या गरजेच्या गोष्टी आहे तर त्या तुम्ही करा, पण ज्या तुमच्या इच्छा आहे त्याच्यावरती कंट्रोल करण्याची गरज आहे. आणि बाकी उरलेल्या पैशाचं काय करायचंय तर ते पूर्ण पैसे इन्व्हेस्ट करायचे आहे. आणि जर तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट 10-15 वर्षे कंटिन्यू केली तर तुमचा एक बेस्ट पोर्टफोलिओ क्रिएट होऊ शकतो. आता 15 वर्षानंतर तुमचा एक मोठा पोर्टफोलिओ बनलेला असेल, खूप सारे पैसे तुमच्याजवळ जमा झाले असेल, त्यावेळेस जर तुम्हाला वाटलं 1,00,000चा मोबाईल घ्यायचा, बिंदास घ्या. 20,000 रुपयाचा ड्रेस घ्या वाटतोय तुम्हाला, बिंदास घ्या. तुम्हाला ट्रॅव्हल करायला जायचं आहे, 10 सुट्ट्या घ्यायच्या आहे, 2,00,000 रुपये खर्च करायचे, बिंदास करा. कारण त्यावेळेस तुमच्या अकाउंटला बॅलन्स राहील आणि त्यावेळेस तुम्ही सुट्ट्या घेऊ शकता, तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे खर्च करू शकता, कारण पाठीमागे पैशांचा सपोर्ट आहे. म्हणून शेवटची लाईन की जर खरोखर श्रीमंत बनायचं असेल तर सुरुवातीचे 10-12 वर्षे गरिबासारखं जगणं गरजेचं आहे. आणि या जर्नीमध्ये तुम्हाला जर एक सारथी हवा असेल तर तुम्ही मला नक्कीच या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता आणि योग्य गायडन्स सहित इन्व्हेस्टमेंट सुद्धा चालू करू शकता. आणि जे पुढील 10-15 वर्षाची जी जर्नी आहे ती सोबत आपण पूर्ण करू शकतो. धन्यवाद.